नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं कृषी मित्र प्रवीण या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशी पिकाला चौथी फवारणी कोणती करायची याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, साधारणपणे कपाशी पिकावरती मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव होत असतो। या सर्व कीटकांपासून त्याचबरोबर बोंडअळीपासून सुरक्षा होण्यासाठी आपल्याला कुठल्या कीटकनाशकाची फवारणी करायची आहे याबद्दल आता जाणून घेणार आहोत। सगळ्यात प्रथमतः आपण गाडा केमिकलचं पोलीस किंवा बायर कंपनीचं लिसेंटा वापरू शकतो। त्याचं प्रमाण घ्यायचं आहे 10 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप प्लस पातेगळ होऊ नये म्हणून आपण बोरॉनचा सुद्धा वापर करू शकतो। 20 ते 25 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप आपल्याला वापर करायचा आहे। त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक जसे की साप पावडर 30 ते 40 ग्रॅम प्रति 15 लिटर पंप आणि किंवा कस्टोडिया 25 ते 30 मिली प्रति 15 लिटर पंप आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे। त्याचबरोबर 5 ml स्टिकरचं प्रमाण घ्यायला विसरायचं नाही। अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी घ्यायची आहे। किंवा याच्या व्यतिरिक्त जर बोंडअळी असेल तर तुम्ही प्रोपेक्स सुपर 25 ml प्रति 15 लिटर पंप, त्याचबरोबर त्याच्यामध्ये नीम ऑइलचा वापर करायचा आहे। नीम ऑइलचं प्रमाण घ्यायचं आहे 30 ते 40 मिली प्रति 15 लिटर पंप। अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला ही फवारणी करायची आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाठवलं विसरू नका। धन्यवाद।